गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमञ्चलं सर्वदि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। नामाशी विनमुख तो नर पापिया हरी विन धावया न पावे कोणी। पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती। ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध। अखिल गुन्हेदारा करुणा वत्सल करुणालय भक्त वत्सल अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म पांडुरंग परमात्मा कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु संत श्री श्री तुकोबराय शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आदी संतांना वंदन। समोर बसलेल्या श्रोते सज्जनांना माझा प्रणिपात। निरूपणाला प्रारंभ। त्रिवेणी संगमे नाना तीर्थभ्रमे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। ज्ञानोबराय या अभंगामध्ये म्हणतात की त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमी म्हणजे त्रिवेणी संगम कुठलं दाखवलं? गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांचं काय केलेलं आहे? त्रिवेणी संगम दाखवलेला आहे। आता तुम्ही व्हिडिओ सगळे बंद केलात की मला जरा असं मला कसं आहे एक्सप्लेन जर झालं ना दिसत असले ना मला जरा चांगलं वाटतं। म्हणजे असं श्रोते मला दिसायची सवय झालेली आहे। काही काही जणी व्हिडिओ चालू केलं तर बरं होईल। ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ चालू केलं तर चालेल। मग म्हणजे मला तुम्ही दिसताय तुमचे जरा हावभाव जर मला कळाले की अजून मला सद्गुरू देतील तर शक्यते केलंच चालेल व्हिडिओ। तर बघा त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। मग इथं माऊली काय म्हणतात? त्रिवेणी संगमे गंगा जमुना आणि सरस्वती या नद्यांचं काय? गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांचं त्रिवेणी संगम जिथं झाले ना तिथं आहे ना। मग आता ते कुठं आहे? ते पृथ्वी तलावरती आहे, प्रयागराजला आहे। मग ते कुठं आहे? अद्वैत रूपाने बघायचं झालं तर कुठं आहे? इथं आपल्या इथंच आहे। हा छान सुंदर। विनंतीला मान देऊन व्हिडिओ चालू केल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद। तर बघा त्रिवेणी संगमे म्हणजे आता ते अद्वैत स्वरूपानं कुठं आहे? तर ते आपल्या आतमध्येच आहे। द्वैत स्वरूपानं प्रयागराज काशी वगैरे आहे म्हणजे जिथं आहे तिथं आहे। पण हे गंगा यमुना आणि सरस्वती त्रिवेणी संगम मग तसंच आपल्या आतमध्ये अद्वैत रूपानं त्रिवेणी संगम काय आहे? तर बघा ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य है ना। भक्ती ज्ञान आणि वैराग्य या त्रिवेणी संगमावरती जो स्नान करेल त्याला मोक्षाचा अधिकारच म्हटलेला आहे। म्हणजे भक्ती ज्ञान आणि वैराग्य या त्रिवेणी संगमावरती जो स्नान करेल तुम्ही आम्ही स्नानच करलो ना। भक्ती आहे है ना, ज्ञान आहे आणि वैराग्य पण आहे। म्हणजे भागवतात पण दाखवलं ना भक्ती सुंदर आहे पण वैराग्य आणि ज्ञान काय झालेले आहेत? म्हातारे झालेले आहेत। मग त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे? नारदाने ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला भक्तीनं सांगितलं सगळं। मी द्रविड देशात जन्म झाला, महाराष्ट्रात वाढले, कर्नाटकात वाढले, महाराष्ट्रात आले तसं मान सन्मान मिळाला, उत्तर प्रदेश असं गेले तसे मी कुष्ठ झाले, म्हातारे झाले, 100 वर्ष झाले थोडक्यात सांगायचं। मग हे ज्ञान आणि वैराग्य 70-80 वर्षाचेच राहिले। पण भक्ती ह्या वृंदावनात आल्यानंतर आता हे वृंदावन आहे ना, पंढरपूर वृंदावन आहे। तसं आपण तुम्ही आम्ही जी भक्ती करतो हे वृंदावन आहे। इथं आल्यानंतर भक्ती काय झाली? तरुण झाली पण ज्ञान आणि वैराग्य तसं। मग त्यासाठी काय करायला पाहिजे? तर त्यासाठी काय करायला पाहिजे? तर नारदाने काय केलं? नारदाने काय केलं? शूलभंजन पर्वतावरती गेले आणि सनकादिकांना प्रश्न विचारला की याचं काय? मग त्यांनी सांगितलं श्रीमद भागवताचं पुराण श्रवण केल्यानंतर ते भक्ती आणि ज्ञान पण काय वैराग्य आणि ज्ञान पण काय होतील? तरुण होतील। मग आज तसंच आहे, आज आपण तेच श्रवण करतोय ना। म्हणून श्रवण केल्यानंतर भक्ती ज्ञान आणि वैराग्य पण काय झालेले आहेत? तरुण झालेले आहेत। तसं त्रिवेणी संगमे हे ज्ञान भक्ती आणि वैराग्य या त्रिवेणी संगमावरती तुम्ही आम्ही काय केलं? स्नान करत आहोत। म्हणजे आता स्नान म्हणजे काय? भक्ती तुम्ही आम्ही करतोच, वैराग्य पण आहे आपल्याकडे, कमी जास्त प्रमाणात आहे पण आहेच है ना। म्हणजे आपण संसार प्रपंच करतोय, नोकरी धंदा सर्व करतोय, पण ते करत असताना 1 तास तरी आपण देवासाठी काढतोय ना, हे वैराग्य आपल्याकडे। म्हणजे काय? वैराग्य म्हणजे काय? की आपण त्या विषयापासून बाजूला होणे।
काल कसं आपण चिक्कूचे बॅच सांगितलं ना, तसं मला लगेच चालित होता आलं पाहिजे. तसं वैराग्य आपल्याकडे टिकलं पाहिजे आणि ते विवेकातलं वैराग्य असावं. विवेक वैराग्य असेल तर ते फार काळ टिकणार. फार काळ म्हणजे काय, अखंड टिकणार असतं. म्हणून त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे. मग आता तीर्थ कितीतरी तीर्थ आहेत ना, मग सगळीकडे जातो. पण माऊली काय म्हणतात माहितीये काय, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आता इथं काय सांगितलं बघा, चित्तामध्ये नाम नाही तर ते व्यर्थ आहे. म्हणजे तीर्थ सगळं करतो, सगळं करतो, तीर्थाटनाला जातो, अमक करतो तमक करतो, पण चित्तामध्ये भगवंताचं नाम नाही आहे, तो कसं आहे, व्यर्थ म्हटलेला आहे. म्हणून भगवंताचं नाम पाहिजे, कुठं, चित्तामध्ये पाहिजे. आपण बऱ्याच वेळेला म्हणतात बघा, काय वैखरीत नाम असावं, कंठामध्ये नाम असावं, चित्तामध्ये. आता इथं माऊली काय म्हणतो, चित्तामध्ये. का चित्तामध्ये? द्वैत रूपानं आपण काय करत असतो, द्वैत रूपानं आपण तीर्थाटन करतो, पण चित्तात नाम असेल. चित्ताचा अंतकरण पंचकाचा भाग आहे ना, तो 4थ्या नंबरचा भाग आहे. अंतकरण चतुष्टय पण म्हटलं जातं. मग बघा, अंतकरण, मन, बुद्धी आणि चित्त आणि मग अहंकार आहे. अहंकारचा भाग इथं सोडून द्यायचं. चित्ताचा जो भाग दाखवला ना, तो अंतकरण चतुष्टय मध्ये 4थ्या नंबरचा भाग आहे. 4थ्या नंबरचा म्हणजे कसं आहे, चित्तात त्याचं ध्यास लागलं ना, मग आपल्याला भक्ती करता येते. मग भक्ती कशी करता आली पाहिजे बघा. भक्ती आणि परमार्थ कसं आहे माहितीये काय, ज्यानं विठ्ठल मात्रा घ्यावे त्यानं पथ्य सांभाळायला पाहिजे. मग पथ्य सांभाळता आलं पाहिजे आणि विठ्ठल मात्रा घेता आली पाहिजे. मग आता पथ्य सांभाळतो, विठ्ठल मात्रा घेतो, त्याचा रोग बरा होणार आहे. मग विठ्ठल मात्रा घेतोय पण पथ्य सांभाळत नाही, काय उपयोग आहे? काय पथ्य म्हणजे काय, आपण भक्ती करतोय है ना, नामस्मरण करतोय, पण विषयांचं पण खातोय, त्याला काय नाही आहे, मग ते पथ्य पाळलेले नाहीत. म्हणजे वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही. भक्ती करायला वाढायला, पण विषयांचं सेवन करतोय आणि काय झालेलं आहे, कमी पण झालेलं आहे. म्हणजे इकडे वाढ पण, म्हणजे खर्च पण काय, म्हणजे इन्कम पण आहे आणि खर्च पण आहे, तरी ओके नाही आहे ते. त्यासाठी इन्कम पाहिजे आणि खर्च थांबला पाहिजे. म्हणजे कसं असतं माहितीये काय, एक्सप्रेस वेने आपण जात असतो ना, समृद्धी हायवे ना, त्या समृद्धी हायवेनं आपण ज्या वेळेला कारनं जात असतो ना, त्यावेळेला आपल्या गाडीला एक लिमिट असतं. काय लिमिट असतं की तुमच्या गाडीला 100चं लिमिट दिलेलं आहे. त्याच्या जर पुढे तुम्ही गाडी पळवली, ती जर क्रॉस केला लिमिट, तर तिथं सीसीटीव्ही बसवलेले असतात. ते सिक्रेट फोटो काढले जातात. कसे काढले जातात? सिक्रेट फोटो काढले जातात. आपल्याला कळत नाही ते कधी फोटो निघाला तो. आणि त्याचं चलन ना आपल्याकडे 15-20 दिवसांनी, महिन्याने आपल्या घरी येतं चलन. आणि घरी आल्यानंतर आपण बघतो, ही एवढी मोठी फाईन बसली आपल्याला. आपण हे कधी बरं गाडी पळवली, लिमिट क्रॉस करून कधी गाडी पळवली आणि एवढा मोठा दंड बसलाय है ना. मग आपल्याला ते स्मरण होतं, हा एवढ्या एवढ्या पळवली ते बाबा. मग आपल्याला ते दंड, आपल्याला ते फाईन जी बसलेली आहे ते आपल्याला भरायला पाहिजे. लक्षात आलं? आता इकडे अद्वैत आता बघूया आपण. मग आपली ही गाडी आहे, ही गाडी आता एक्सप्रेसवेनं चाललेला आहे, संसाररूपी एक्सप्रेसवेनं चाललेला आहे. ह्या संसाररूपी एक्सप्रेसवेनं गाडी जात असताना आपल्याला लिमिट दिलेलं आहे. कामाचं लिमिट दिलेलं आहे, क्रोधाचं लिमिट दिलेलं आहे, मत्सराचं, दंभेचं, संशयाचं, चिंतेचं, वासनेचं, भावनेचं, यशनेचं, हे सगळ्याचं लिमिट दिलेलं आहे. त्या लिमिटात राहिलो तर आपल्याला फोटो काढणार नाही आहे. सिक्रेट म्हणजे काय? गुप्त. फोटो म्हणजे काय? चित्र. मराठीत फोटोला चित्र म्हणतात ना, चित्र. आणि काय, सिक्रेटला काय म्हटलं? गुप्त. चित्र, गुप्त. तसं आपली लिमिट क्रॉस, गाडी ही लिमिट क्रॉस केली, ही गाडी आपली दिसते, ही गाडी आहे, तर चित्र गुप्त आतमध्येच बसलेला आहे. सिक्रेट फोटो काढतो आणि आपल्याला चलन येतं बघा है ना. तुम्ही कामाचं लिमिट क्रॉस केलेलं आहे, लोभाचं लिमिट क्रॉस केलेलं आहे, दंभाचं लिमिट क्रॉस केलेलं आहे, संशयाचं लिमिट क्रॉस केलेलं आहे, वासनेचं लिमिट क्रॉस केलेलं आहे. आणि हे सगळं लिमिट क्रॉस केलेलं असताना यमदेवाकडे गेल्यानंतर चलन येतं आपल्याला, तिथं फाईन भरावी लागणार आहे. मग ह्याची ही फाईन ही आहे, ह्याची ही फाईन ही आहे, ह्याची ही फाईन ही आहे. मग आपल्याला गप गुमान तिथं बिल भरता आलं पाहिजे. म्हणून आपण लिमिट क्रॉस करायचं नाही. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळायचं. परमार्थ जो करतो ना, चित्तामध्ये त्याचं नामस्मरण असेल ना, तर ते लिमिट क्रॉस होणार नाही आहे. म्हणून दाखवलेलं आहे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे, चित्त नाही नामी ते तरी ते व्यर्थ म्हटलेलं आहे. म्हणून व्यर्थ जायचं नाही. आता दुर्लभ देही दुर्लभ आयुष्य याचा करुणे नाश. म्हणून आपल्याला दुर्लभ आयुष्य मिळालेलं आहे. मग आता याचा नाश करायचा नाही. कारण का, परत परत हा नरदेह आपल्याला मिळत नाही.
मिळतो, पण 83 लाख योनीनंतर ना. मग आता एवढे लाख योनी आणि परत जन्माला यायचं, परत आणि त्यात राहायचं. मग भक्ती कशी असावी? ज्ञानातून असावी. भक्ती कशी असावी? परमार्थातून असावी. भक्ती कशी असावी? वैराग्यातून असावी. भक्ती कशी असावी? तर अंतकरणातून भक्ती असावी. बघा, जे ज्ञान असतं ना, ज्ञानातून भक्ती केलं तर कसं असतं, एक सुंदर असा भाग आहे बघा, की दररोज आजोबा पूजा करायचे. मला वाटतं सांगितलं की नाही मला लक्षात येणं बरं का, पण सांगितलं असले तर पण ऐका, आणि नाही सांगितलं असले तर पण ऐकाच, दोन्ही पण ऐकाच. तर बघा, की आजोबा दररोज घरी पूजा करायचे आणि पूजा करताना सगळं असं साहित्य वगैरे घ्यायचं ना, म्हणजे हळदी कुंकू वगैरे, अक्षता वगैरे, अक्षता घालायच्या. आवानार्थे अक्षतम समर्पयामी, आसनार्थे अक्षतम समर्पयामी, हरिद्रा कुंकुमच्च द्रव्याने समर्पयामी, अलंकारार्थे अक्षतम समर्पयामी, ऋतुकालद्भ पुष्पम समर्पयामी, म्हणायचे सगळे असे. मग आता हे सांगतोच, पण एक आठवला म्हणून भाग सांगतो, की गणेशाला ऋतुकालद्भ पुष्पम समर्पयामी म्हटलं म्हणून आठवलं, की गणेशाला तांबडं फुल का आवडतं माहित आहे? तांबडं फुल, गणेश आहे ना, तो गणेश आहे ना, ऋतू कालोद्भव पुष्पम समर्पयामी, जिथं मातेचा ऋतू थांबतो 4 दिवस, त्यानंतर ऋतू थांबल्यानंतर कालोद्भव कालाने उद्भव जो होतो आतमध्ये, पिंडामध्ये, पोटामध्ये जो उद्भव होतो गर्भामध्ये, ते पुष्पम समर्पयामी. हे आपणच मातेच्या उदरामध्ये राहिलेलं आहे ना बाळ, ते आपणच आहे. हे समर्पित करता आलं पाहिजे. हा भाव आहे ना, हा आपला समर्पित करता आला पाहिजे. हेच फुल व्हायचं आहे. आणि हे कसं आहे? रक्तरंजित लाल फुल आहे, तांबडं फुल आहे ना. आपलं रक्त कसं आहे? तांबडं आहे ना. म्हणून हे फुल, तांबडं फुल गणेशाला आवडतं. असं आला म्हणून भाग सांगितलं. काय चाललं होतं? हा, मग असे ते पूजा करायचे आजोबा, आणि पूजा करता 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 काय करायचे, तेवढ्यात ते मांजर असायचं ना त्यांचं, मांजर उड्या मारायचं आणि काय करायचं, हळदी कुंकू वगैरे सांडायचं. मग आजोबा काय म्हणायचं, मला पूजा करायचं, मांजराला बांधा, मला पूजा करायचं, मांजराला बांधा. हे असं दररोज त्यांचं नित्य नियम चालू झालं. मग एकदा काय झालं, मांजर काय ते एकदा काय झाले, काही दिवसांनी कालांतराने आजोबा वयस्कर झाल्यानंतर वारले. मग आता आजोबांचा मुलगा पूजा करायला लागला. मग आजोबांचा मुलगा पण म्हणायचं काय, मला पूजा करायचं, मांजराला बांधा, मला पूजा करायचं, मांजराला बांधा. मग असं बरेच दिवस गेले. एक दिवस मांजर ते मेलं, म्हातार झाल्यावर मांजर मेलं. मग आता ह्यानं गपगुमान पूजा करावं की नाही, ते मांजर का बांधत होतं, हळदी कुंकूत उड्या मारत होतं म्हणून. ह्यानं गपगुमान पूजा करायचं की नाही. आजोबा माझे वडील म्हणायचं, मांजराला बांधा, मला पूजा करायचं. हा पण तसंच म्हणायला लागला. आता पूजा करण्यासाठी मांजराला आणलं आणि म्हटलं काय, आता मांजराला बांधा, मला पूजा करायची आहे. मांजराचा आणि पूजेचा काय संबंध आहे का हो? नाही ना. मग तुमची माझी भक्ती अशी होती, आपण काय करायचो, ह्या देवाला नवस करायचो, त्या देवाला नवस करायचो. तो लालबागचा राजा आहे ना मुंबईचा, तो पावतो असं आपल्याला वाटायचं. म्हणजे तोच देव आपल्याला पावतो आणि त्याच देवाकडे आपण जायचं. लालबागचा गणेश आपल्याला पावतो म्हणायचं ना. मग आपला गणेश आहे ना, 1.5 दिवसाचा, 5 दिवसाचा, तो का आपल्याला पावत नाही का? तो पण चिखलाचाच आहे, तो पण चिखलाचाच आहे ना. तिथं पण भावच आहे, तिथं पण भावच आहे. इथं जर भाव असेल, तो तिथंही भावच आहे. मग हा देव आपल्याला पावत नाही का? हा श्री गणेश आपल्याला पावणार नाही का? पावणार आहे ना. मनी नाही भाव आणि देवा मला पाव, पाव नाही आणि वरक्याने बिस्किट पण नाही, असं होते. म्हणून काय, आपला देव पण पावतोच. मग आपला देव विसर्जन करतो, आपला गणेश 5 दिवसांनी विसर्जन करतो आणि मुंबईला जातो लालबागचा राजा बघायला. मग त्यावेळेला आपला श्री गणेश काय म्हणतो, सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? नाही काय आहे ना. म्हणजे आपल्या गणेशावर भरोसा नाही काय, तिकडे जातोस. म्हणजे आपण अज्ञानातून भक्ती करत होतो, देव कधी पावत नाही आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य असेल तर देव निश्चित मिळणार आहे. जे आपण संचित घेऊन आलोय, जे आपण प्रारब्ध घेऊन आलोय, तसंच आपलं होणार आहे. इथं बदल नाही आहे. मागं पण आपण बघितलं ना, का ललाटेचे लिहिले, काही केल्या मोडो नेणे, किती पण तुम्ही लाख करा, ते तर मोडणार नाही आहे. मग आता आपण भक्ती करायला, ह्याचं काय? आपल्याला वाटतं ना, मी आता भक्ती करायला, भक्ती ज्ञानात आहे, वैराग्यात आहे, ह्याचं मिळणार आपल्याला. सद्गुरू जर म्हटले तर आपल्याला त्याचं फळ निश्चित मिळणार आहे. आणि ह्याचं ही पुण्य आपल्याला मिळणार आहे. आता बघा, एवढे सगळे सेलिब्रिटी आहेत, विराट कोहली वगैरे सगळे आहेत ना, ह्यांनी सगळे स्वर्गातून आले ते
पुण्याईच घेऊन आलेले आहेत हे सगळे. मग एवढी पुण्याई एवढी घेऊन आलेले असतात ना, त्या पुण्याईतून आपल्याला त्यांना ते सगळं प्राप्त होत असतं. मग ते प्राप्त होत असताना मग आपली तिथं पुण्याई कुठंतरी कमी पडत असते. आणि म्हणून पाप पुण्य समकृत्वा नरविनिशी जयते. म्हणून सांगितलं काय, त्रिविने संगमे नाना तीर्थे ब्रह्मे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून पुढे सांगितलं, नामाशी विन्मुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. नामाशी विन्मुख म्हणून माऊली कसं सुंदर म्हणतात बघा, नामाशी विन्मुख म्हणून अखंड नाम पाहिजे हो. खाता बसता जेवता धंदा करता नामस्मरणे विन राहोच नाही. चपात्या करता करता आपल्याला नामस्मरण करता आलं पाहिजे. भाकरी लाटता लाटता आपल्याला नामस्मरण करता आलं पाहिजे. काल पण आपण घेतलं ना, म्हणजे नामस्मरण असं सहजता पाहिजे. जशी ती 8वी 9वी 10वी 12वीची मुलगी असते ना, चपाती करत असताना अशी तिच्याकडे बघून 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 चपाती करते, तरी पण तो श्रीलंकाच होतो. पण ज्या वेळेला ती गृहिणी होते, 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर चपाती अशी करते ना, त्याच्याकडे ती बघत सुद्धा नाही, टीव्ही बघत बघत चपाती करते, तरी पण ती गोलच होते. का? प्रॅक्टिस. तसं नामस्मरणाची एकदा प्रॅक्टिस झाली ना, सहजता आली पाहिजे. म्हणजे असं ओढून तोडून मला नामस्मरण आठवण झाले मला कारण असं नाही आहे ना. मग सहजता आली पाहिजे. शेतामध्ये काय आपण कामधंदा करत आहे तिथं नामस्मरण, आपला व्यवसाय काय तिथं नामस्मरण, सकाळी आपलं दुकान उघडलं रामकृष्ण हरी म्हणायचं आणि तो नामस्मरणात जातो. संध्याकाळी दुकान शटर टाकताना रामकृष्ण हरी म्हटलं ना, तो अखंड दिवस नामस्मरणात जातो. म्हणून बघा सावतामाळी काय म्हणायचे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे विठ्ठल 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 म्हटलं तरी पण तोच येणार आहे, आणि कांदा जरी म्हटलं त्याचं स्मरण असेल ना तर तोच येणार आहे. मग नाम स्मरण, नाम प्लस स्मरण आहे बघा. म्हणून नाम प्लस आणि स्मरण दोन्हींचं जोडलं तर नामस्मरण आहे. म्हणून स्मरण पण पाहिजे आणि नाम पण पाहिजे. नुसतं नाम घेऊन पण उपयोग नाही. मला विठ्ठल विठ्ठल म्हणाले आणि दुसरंच काय तर दिसायला उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणताना मला पंढरपुरात गेलं पाहिजे, पंढरीचं पांडुरंगाचं आपल्याला चरण दिसलं पाहिजे, विठ्ठल विटेवरती कसा उभा राहिलेला हे दिसलं पाहिजे, है ना. कर कटेवरी ठेवून या. कर का कटेवरती ठेवलेला आहे? सुंदर ते ध्यान उभा विटेवरी. कर बघा हात, इथं आता कर म्हणजे हात म्हटले, तर विठ्ठलाने कंबरेवरती हात ठेवले कशासाठी? या कलियुगामध्ये तू काय कर बाळा, की कमरेच खालचा जो भाग आहे ना तो सांभाळता आला पाहिजे. म्हणजे याच्या खाली तुला सावधान राहता आलं पाहिजे. इथं फसवणार आहेत सगळे, हे विषय चित्त घालणार आहेत. म्हणून आपण परमार्थ करत असतो पण विषय आपल्याला घालतात. कधी आपल्याला येतात आणि घालतात कळत नाही. मग तिथं आपण परमार्थ करावलंय आणि विषयांचं पण सेवन करलो तर तिथं आपण खाली जाणार आहे. म्हणून सांगितलं काय, नामाशी विन्मुख तो नर पापिया. म्हणून नामाशी विन्मुख नको, आता अखंड त्याचं नाम पाहिजे. नामस्मरण 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 असेल ना. म्हणून आपण मागं पण घेतलं होतं ना, की कलियुगामध्ये आपल्याला नाम किती सोपं दिलेलं आहे बघा. सोपं दिलेलं आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ, यावी ना अनिक आस्थापे साधन वाहतशी आण विठोबाची म्हणतात तुकोबराय. म्हणजे यापेक्षा सोपं काय नाही आहे. मी शपथ घेऊन सांगतो रे तुम्हाला. किती जीव तोडून सांगतात बघा तुकोबराय. बघा किती जीव सोडून तोडून सांगतात. म्हणून तुका म्हणे काय, तुका म्हणे आहे तुका म्हणे सोपे आहे सर्वावणी. शहाणा जो आहे ना तोच तो इथे घेतो, शहाणा तो धनी घेतो येतो. म्हणून तुका म्हणे सोपे, याच्यासारखं सोपं काहीच नाही आहे. मग आपल्याला अवघड भक्ती करायला आवडते ना, मग नारळ फोडायचं, अमकं करायचं तमकं करायचं काही नाही आहे. म्हणजे आपल्याला मस्तपैकी असं सदरापणा नसला चालेल. वेश असावा बावळा परी अंतरी नाना चातुर्याच्या कळा असाव्यात. वेश असावा बावळा परी अंतरी असाव्या नाना चातुर्याच्या कळा. म्हणजे वेश कसला असला चालतो पण अंतरी नाना चातुर्याच्या कळा असाव्यात. म्हणून सांगितलं बघा, वरी वरी वैभवाचे अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडताची ने. म्हणजे वरवर वैभवाचं सगळं करतो. म्हणजे मस्तपैकी हिरवी काय ते लाल भगवी वस्त्र घालतो, माळा घालतो, दाढी वाढवतो, साधू होतो, पण अंतरी पोतडे नरकाचे. म्हणजे आतमध्ये सगळं घाणेरड आहे, विषयांचं भरलेलं आहे, वासनेचं भरलेलं आहे, तिरस्काराचं भरलेलं आहे, काही उपयोग होणार नाही. म्हणून वरी वरी वैभवाचे अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडताची ने. चर्मकुंड उघडताची ने. म्हणून बघा सुंदर भाग आहे बघा. ज्या वेळेला रोहिदास आहे ना, रोहिदास महाराज काय करायचे, काही करत नव्हते.
काय करायचे, फक्त आई वडिलांची सेवा करायचं ना. आपण भाग घेतला पहिला स्टार्टलाच बघा, म्हणजे आई वडिलांची सेवा करायचं. पण तिथं एकदा पुंडलिक गेला, जाता जाता बघा कशाला चालला होता, काशीला निघाला होता पुंडलिक. आई वडिलांना कुठं दोरी गळ्याला लावून बायको खांद्यावर घेतलाय असा पुंडलिक काशीला चाललेला आहे. तिथं बरोबर रोहिदासाच्या आश्रमात तिथं काय झालं, अंगठा तुटला चप्पलचा. आपण बघितलेला भाग, तरी पण अनेकदा शॉर्टकट मध्ये बघूया. मग ज्या वेळेला त्यानं म्हटलं असं काय काशीला जाऊन आला, काय ते काशीला जात असताना चर्चा झाली अंगठा चप्पलचा लावताना, तुम्ही कुठं चाललात वगैरे वगैरे. आपण पण अयोध्याला जाताना सगळे पैसे देतो ना, हे काय एवढं आम्हाला प्रसादान वगैरे वगैरे. तसं त्यांनी काय केलं, हे काशीला चालत ना, हा 1 रुपया घ्या तुम्ही आणि रुपया काय करा, गंगेमध्ये अर्पण करा. तो रुपया घेतला, खिशामध्ये ठेवला, गंगेत स्नान करताना तो रुपया अर्पण केला आणि त्यातून एक काय आली, सोन्याची बांगडी आली, हिरे जडीत लावलेली बांगडी आली आणि ती घेतला आणि बायकोकडेच दिला, म्हणजे मायेकडे दिला. बायको म्हणजे कोण इथं, मायेचा भाग दाखवला, मायेकडे दिला. मग परत आल्यानंतर ही राजाला गोष्ट कळली, राजाने ते बांगडी मागून घेतली. राणी म्हणाली अजून एक बांगडी कुठं आहे. मग आणि बांगडी शोधायला कुठे गेला, आणि रोहिदासाकडे गेला. रोहिदासाला म्हणाला अजून एक बांगडी पाहिजे, आम्हाला 1 रुपया द्या, परत काशीला जाऊन येतो, काशीतनं 1 रुपया घेऊन येतो. म्हणजे त्या रुपयातून बांगडी मिळाली ती ना. मग रोहिदास म्हटले तिकडे जाण्याची काय गरज नाही, ते चर्मकुंड आहे ना, त्या चर्मकुंडात 1 रुपया टाकला आणि त्यातून एक बांगडी आली. मन चंगा तो कटोती मी गंगा म्हणतात बघा. म्हणजे मन जर चांगलं असेल, सद्गुणात असेल, सद्विचारात असेल, सत्कर्मात असेल ना, तर कटोती मी गंगा यायला वेळ लागत नाही आहे. तिथं गंगेलाच जायला पाहिजे असं नाही आहे. म्हणून विठ्ठल जळीस तळी भरला, रिता ठाव नाही उरला. म्हणून सर्वत्र देव आहे, सर्वत्र भगवंत आहे, सर्वत्र ते आकाशात पतितम तो येता गच्छति सागरम, सर्व देव नमस्कारम केशवम प्रत्येकाचे. नदीचं पाणी, सगळ्या नदीचं पाणी आपल्या नदीत येतं, आपल्या नळाला पण येतं, सगळ्या नदीचं पाणी तिथं आहे. म्हणून सांगितलं काय, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे 3 लोक उद्धरते. वाल्मिक ऋषी देखील सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, पुराण प्रसिद्ध म्हणजे पुराणात सांगितलेलं आहे वाल्मिक ऋषीने, काय नामे 3 लोक उद्धरते, नामाने 3 लोकांचा उद्धार होतो. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या 3 लोकांचा उद्धार आहे. म्हणजे स्वर्गाचा पण उद्धार होणार आहे, पाताळातला पण उद्धार होणार आहे आणि मृत्यू लोकातला पण उद्धार होणार आहे. म्हणून आपण मृत्यू लोकात आहोत है ना, म्हणून आपला पण उद्धार होणारच आहे. नामे 3 लोक उद्धरते. ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. म्हणून म्हणतात नामदेव महाराज काय म्हणतात तिथं, काय ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. म्हणजे कुळ शुद्ध व्हायचं असेल तर काय पाहिजे, कुळ शुद्ध व्हायचं असेल तर पाहिजे काय, नाम पाहिजे. म्हणून ते नाम अंतरी घेण्यासाठी काय पाहिजे, दोन्ही पक्ष पाहिजे उद्धरते. मग दोन्ही पक्ष ज्ञानोबारायण म्हटलेत ना, दोन्ही पक्ष पाहिजे उद्धर. दोन्ही पक्ष म्हणजे कुठले, संसारातले जर सांगायचं द्वैत भावनेत सांगायचं तर माहेरचे आणि सासरचे, आणि अद्वैत रूपाने सांगायचं तर इहलोक आणि परलोक, हे दोन्हीही उद्धार होणार आहे आपला. म्हणून आपला दोन्हींचा उद्धार जर करून घ्यायचा असेल तर काय पाहिजे, नाम पाहिजे. त्या नामस्मरणात राहता आलं पाहिजे. म्हणून नाम सर्वात महत्वाचं आहे. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, पुढे काय मला माहित नाही. नाम चांगले चांगले, म्हणून ते नामच रूपात. नाम कसं आहे बघा, सगळ्यात उत्तम नामच आहे आणि नामाशिवाय काहीच नाही आहे. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणतो ना आपण, विठ्ठल म्हणा, राम म्हणा, काही म्हणा, पण म्हणा. का म्हणायचं आहे, त्याचं नाम जर घेतलं ना तर त्या भगवंताचं स्तवन केल्यासारखं आहे, भजन केल्यासारखं आहे. म्हणून भगवंताचे जपलेले नामस्मरण म्हणजे भजन आहे. म्हणून सांगितलं काय इथं, नाम चांगले चांगले. म्हणून आपल्याला जन्माला येताना आपण काय घेऊन आलेलं आहे, हेच घेऊन आलेलं आहे, नाम घेऊन आलंय, आपलं नाव घेतलं. आणि मग भगवंताचं नाव घेतल्यानंतर कसं आहे बघा, की सुंदर एक भाग आहे बघा, की आपल्याला, आपण आता वारीत जातो ना, मग आता त्रिवेणी संगमे नाना तीर्थेब्रह्मे. आता वारी म्हणजे पण कसं माहितीये काय, त्रिवेणी संगम आपल्याला कुठं चाललेलं आहे, त्रिवेणी संगमे नाना तीर्थेब्रह्मे, तीर्थच आहे. पंढरपूर हे पण एक तीर्थच आहे. त्या पंढरपूरला पण आपण चाललोय, वारीतून चाललोय. वारी म्हणजे कसं आहे बघा, एक 3-4 भाग सुंदर आहेत बघा, की वारी हा अभ्यासाचा विषय नाही आहे. वारीमध्ये आपण नामस्मरण करत जातो ना, वारी हा अभ्यासाचा विषय नाही आहे, वारी हा अनुभवाचा विषय आहे. म्हणून वारीमध्ये जो आनंद मिळतो ना, तो आनंद
पृथ्वी तलावर कुठेच मिळत नाही आहे. म्हणून हा सुख सोहळा स्वर्गी नाही आहे. म्हणून वारीमध्ये आपण जर 4 पावलं जरी चाललो तर संसाराच्या वाटेवरती आपल्याला भटकायला लागणार नाही. आणि वारीमध्ये जो आनंद मिळतो ना तो कुठेही मिळत नाही. परत वारीमध्ये आपल्याला एकही भिकारी मिळणार नाही. कारण का इथं सर्वजण देणारेच आहेत. म्हणून त्रिवेणी संगमे नाना तीर्थ ब्रह्मे, म्हणून आता तीर्थच आहे, तीर्थालाच आपण चाललेलं आहे. वारी म्हणजे काय, तीर्थच आहे. मग चित्तामध्ये काय असतं, रामकृष्णारे असतं. मग तिथं पण नामस्मरण दिलेलं आहे. मग आपण नुसतंच वारी करत नाही, नुसतंच पायी जात नाही. रामकृष्णारे 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 अखंड म्हणत जातो ना. पंढरपूर येऊपर्यंत आपण काय करतो, नामस्मरणात असतो. आपण नामस्मरणात जातो. म्हणून वाखरीच्या तिथं गेल्यानंतर बघा, वाखरी जवळ गेल्यानंतर पालखी जे असतात ना तिथून त्या पालख्या पळतच सुटतात. का पळत सुटतात माहिती आहे, वेलापुरासनं पण पळत सुटतात. का तर बघा, तुकोबराय ज्या वेळेला वारीला गेले ना, पहिल्यांदा वारीला चालू होते ना तुकोबराय, त्यांना ना पंढरपूरचं कळस त्या वाखरीतून दिसलं होतं 5-7 किलोमीटर लांबनं. आता काय तिथं दिसत नाही, कारण आता बिल्डिंगा झालेल्या आहेत. त्यावेळेला एवढ्या मोठ्या बिल्डिंग नव्हत्या. म्हणजे पंढरीचं कळस दिसल्यानंतर त्यांना राहावलंच नाही आहे, कधी एकदा मी पंढरीला जाईन आणि पांडुरंगाचं दर्शन घेईन असं वाटायला. म्हणजे आपल्याला एखाद्या आवडीच्या व्यक्तीला जर भेटायला चाललो ना तर आपण 4 दिवस जाणार आहे, 2 दिवस आलो, 1 दिवस आलो, आणि ज्या वेळेला जातो ना आपण तिथे भेटायला तर त्यांना कधी एकदाच पाहिन होते ना आपल्याला. तसं तुकोबरायना त्या पांडुरंगाला कधी मी पाहिन असं झालं होतं. म्हणून ते वाकरीतनच पळत पळत सुटले होते. काय भाव असेल ना, असा जर भाव अंतरी असेल ना तर देव का पावणार नाही हो. म्हणून देव पावायचा असेल तर एक पाहिजे नामस्मरण, एक पाहिजे भाव, भक्ती, ज्ञान है ना. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य त्रिवेणी संगमावरती आपल्याला स्नान करता आलं पाहिजे. म्हणून त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भरमे, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून नामात काय, चित्तामध्ये काय पाहिजे, त्याचं नाम पाहिजे, अखंड नाम पाहिजे. अंतकरणात तर पाहिजेच पाहिजे. अंतकरणात मनात येतं, मनातून काय बुद्धीकडे येतं, आणि बुद्धीतून चित्तात येतं. अंतकरण, मन, बुद्धी आणि चित्त, चित्तात त्याचा ध्यास असला ना, मग बघा जसं ते कुंभारीण माशी असते ना, भागवतम मध्ये सांगितले बघा, ती कुंभारीण माशी आहे ना, त्या एका आळीला आणून ठेवते, आणि आळीला आणून ठेवते आणि तिचं भक्षण म्हणून काय करते, तिचं चुची मारत असते आणि ते खात असते तिला आळीला. मग जरा चुची मारायचं, परत उडून यायचं, जायचं, परत तिला भक्षण करायचं, असं ती सारखी करत असते ती आळी. मग काय ती कुंभारीण माशी. पण त्या कुंभारीण माशीला बाहेर गेल्यानंतर त्या आळीला असं वाटतं मला आता येणार आणि चावणार, मला येते आणि चावते खाते, मला येते चावते खातं. त्या आळीला त्या माशीचं ध्यान लागलेलं असतं, नुसतं तिचं ध्यान लागलं असतं. आणि ती आळी आहे ना, ती आळी ध्यानानं कुंभारीण माशी झालेली असते. भागवतामध्ये पण दिलेलं आहे, म्हणजे एकनाथी भागवतामध्ये पण दिलेलं आहे. मला आता ओवी आणि अध्याय पण आठवणं बरं का, पण आहे, वाचलेलं आहे मी त्यामध्येच. म्हणजे त्या आळीनं त्या ध्यानातून त्याचं स्वरूप प्राप्त करून घेतलं. तसं आपण विठ्ठल 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 आपण ध्यान लावलं तर त्याचं स्वरूप आपल्याला प्राप्त होणार नाही का. सलोकता, समीपता, स्वरूपता, तिन्ही मुक्ती आपल्याला मिळणारच आहे तिथं. सलोकता, समीपता आणि स्वरूपता, देव स्वरूपच होणार आहे ना. भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा हे अभिप्राव हे ग्रंथे. म्हणून भक्तीचे न योगे देव, भक्तीच्या मुळे, भक्तीचे म्हणजे काय, भक्तीच्या मुळे योगे देव, देव होण्याचा योग आहे आपल्याला. निश्चय पावती मानव, निश्चयानं पावती दिलेली आपल्याला. पावती देतो ना बरं, रिसिव्ड कॉपी करतो ना, म्हणजे निश्चय पावती मानव, निश्चित आपल्याला मानवाला पावती आहेच आहे. मग कुठली भक्ती, नविदा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. म्हणून भक्तीचे न एक देव, निश्चय पावती मानव, ऐसा हे अभिप्राय हे ग्रंथे. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलेला असे. मग आत्मस्थितीत आपल्याला राहता आलं पाहिजे. म्हणून आत्मस्थिती ढळून द्यायचं नाही. काही होऊ दे, है ना, होणार आहे ते चांगलंच होणार आहे. मनासारखं झालं तर चांगलंच होणार आहे, आणि आपल्या मनासारखं नाही झालं तरी पण चांगलंच होणार आहे. का तर ते आपल्या भगवंताच्या मनासारखं होणार आहे म्हणायचं आहे. भगवंत तिथं निश्चित आपल्यासाठी काहीतरी योजना आखलेली आहे 100%. एवढा जर विश्वास असेल त्याच्यावरती, भगवंतावरती, तर आपल्याला तो तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून
त्रिवेणी संगमी नाना तीर्थे परमे चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ नामाशी विनमुख तो नर पापिया हरी विन धावय न पावे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिने लोक उद्धरते. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.